गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. असं वाटतंय का त्यांना भीती वाटते की आपली सीट येणार? आपण पाहिलं असेल की मागच्या लोकसभेमध्ये सर्व सोबत असताना, उद्धवजी सोबत असताना मोदीजींना फक्त 6 सभा घ्याव्या लागल्या होत्या. आणि आज सर्व एकत्र आहेत, फक्त उद्धवजी बाजूला आहेत, त्यांना 22 सभा घ्याव्या लागत आहेत. अमित शहाच्या सुद्धा तेवढ्याच सभा होत आहेत. याचा अर्थ उद्धवजींचं काय नेतृत्व आहे हे त्यांना कळलंय, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र सोडवत नाही. जळगावमध्ये तुझीच परिस्थिती असं वाटतं? जळगाव काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही, त्याच्यामुळे तीच परिस्थिती जळगावात सुद्धा आहे. साहेब, गिरीश महाजन असं म्हणताय की त्यांना हार दिसते आहे जळगाव लोकसभेमध्ये, म्हणून ते आता EVM वर जसं भांडा फोडताय. एक लक्षात घ्या, गिरीश महाजननी सुरुवातीला 5 लाखाचं मताधिक्य सांगितलं. हळूहळू कुठपर्यंत आले आपण पाहिलंय. त्याच्यामुळे जर आम्हाला हार दिसली असती, त्यांनी स्वतःच्या तोंडाने मताधिक्य कमी केलं नसतं. त्यांनी तर 5 लाखाच्या वरती जायला पाहतं ना. मी तर मला ज्या वेळेला विचारलं, त्यांनी विचारलं होतं, आपल्या माध्यमातून विचारणं गेलं की त्यांना किती तर मताधिक्य असेल. मी तर आपल्या माध्यमातून 19 लाखाचं मताधिक्य त्यांना असेल असं आपण सांगितलं होतं. ते तर 5 लाखाच्या खाली यायला लागलेत. त्याच्यामुळे माझा पराभव दिसतोय म्हणून मी EVM वर दोष देतोय की गिरीश महाजनना स्मृतिभ्रंश झालाय, त्यांचंच त्यांनी ठरवावं ना. ओके.